आज 3 जानेवारी आहे. 3 जानेवारी आहे. मी माग डिसेंबरच्या 22 तारखेला माळेगावच्या यात्रेमध्ये पेरणी किती तारखेला आहे ते तिथं भाषण करून सांगलं तुम्हाला यात्रेमध्ये. करशी विभागामध्ये आहे की नाही, करशी विभागामध्ये तिथं माळेगावच्या यात्रेला भाषण करून सांगलं पेरणी आपली 8 जूनला लागणार आहे म्हणलं. पेरणी 8 तारखेला जूनच्या. पण आता त्याच्यामध्ये कसं आहे, एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो. मंगळवारी होळी आणि मंगळवारी जर पाडो जर आला तर काय होते, दुष्काळ पडते. तुम्हाला सांगतो दुष्काळ पडते मंगळवारी. पण आता कसं आले, होळी आपली कशी व्हायला माहितीये का, होळी फक्त मंगळवारी काही नाही सोमवारी काही अशी जोडी आली तुम्हाला सांगतो. पण लई काय फटकारा पडणार नाही, थोडंफार मध्यंतर काहीतरी गॅप राहणार आहे. फक्त थोडा एक मध्ये तडंग देणार आहे, थोडा फटकारा बसणार आहे. लई काही जास्त नाही तुम्हाला सांगतो, पण असं कमी प्रमाणात हे राहणार आहे सांगतो. कधी लक्षात राहू द्या, मंगळवारी आणि शनिवारी जर होळी आणि गुढीपाडवा जर आला तर कसं होते, दुष्काळ पडते. तुम्हाला सांगतो दुष्काळ पडते. मंगळवारी आणि शनिवारी जर होळी आणि पाडवा या दिवशी जर आले तर ते काय होते, त्याचे लक्षण राहतात तुम्हाला सांगतो. तर आता हे कसं आहे, सोमवारी आणि मंगळवारी कसे आले, जोडीवर आली आहे. पण सोमवारी पूजन व्हायला तुम्हाला सांगतो होळी, पण मंगळवारी थोडी आली तुम्हाला सांगतो. पण लय तडंग बसणार नाही, तो थोडा हे ह्या वर्षी तडंग बसणार आहे. पण पेरणी मात्र 8 जूनलाच होणार आहे. 8 जूनलाच होणार पेरणी. 8 जूनला काय होणार आहे तर, आणि नंतर काय माहितीये का, जुलैमध्ये काय तिथे पेरणी व्हायला तुम्हाला सांगतो. म्हणजे असं 2 पेरणी व्हायला तुम्हाला सांगतो. या वर्षी पेरणी ह्या वर्षी दोन होणार आहे तुम्हाला सांगतो. मागे मी टाका म्हणलं होतं व्हिडिओ, पण ते कामामुळे माझ्या काही लक्षात नव्हतं, ते टाकायला नाही. आणि पेरणी मात्र जूनच्या 8 तारखेला काय व्हायला तिथं. धन्यवाद.